शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्या अगोदर केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट मिळणार आहे. नमस्कार, मी सुनील तिवारी. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे व केंद्र सरकारकडून काय मोठे गिफ्ट मिळालेले आहे हे आपण साध्या आणि सोप्या भाषेत पूर्णपणे समजून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. व्हिडिओ आवडल्यास एक छोटंसं लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील व आपल्याला याबद्दलचे अपडेट मिळत राहील. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे पीएम किसानचा हप्ता कधी येणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेले नसून याआधी केंद्र सरकारकडून केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. नेमका काय निर्णय आहे हे आपण पुढे पाहूया. शेतकऱ्यांच्या खात्यात खताची सबसिडी मिळणार आहे. हो, आता तुम्ही म्हणाल खताची सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यात कसं? गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहे, वाट पाहत आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वाट पाहत फेब्रुवारीचा महिना संपत आला तरी हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. ही मोठी घोषणा आहे खताची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे. यामध्ये 1.7 लाख कोटी अनुदानाची मंजुरी मिळालेली आहे. सरकारने यासाठी तब्बल 1.7 लाख कोटी रुपयाचे अनुदान मंजूर केलेले असून दिल्लीतील भारतीय कृषी संस्थेच्या मेळाव्यात बोलताना कृषी मंत्र्यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे तर शेतकरी खते खरेदी करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. आता खताच्या किमती आणि गणिती हे आपण पाहूया. सध्या युरियाची एक पिशवीची मूळ किंमत 2400 रुपये आहे. मात्र सरकार यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान देत हीच पिशवी शेतकऱ्यांना केवळ 265 ते 270 रुपयांना मिळत आहे. आतापर्यंत हे अनुदान खत कंपन्यांना दिले जात होते, पण आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल? यामुळे शेतकऱ्यांना निवडीचे स्वातंत्र्य मिळेल, वेळेची बचत होईल. थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे शेतकरी स्वतःच्या पसंतीनुसार हवं ते खत खरेदी करू शकतो. हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा आहे. सध्या खत कंपन्यांच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये सबसिडी मिळण्यास थोडा उशीर होतो. यामध्ये वेळेचीही बचत होते. आता ही समस्या दूर होईल. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळेल. थोडक्यात सांगायचं झालं तर पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याला जरी उशीर झाला असेल तरी खतांच्या सबसिडीचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जाता जाता एक छोटीशी कमेंट करून जावा. काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.